पांडुरंगाच्या चरणी हेच मागणार आहे की बा ह्या महाराष्ट्रामधील सर्वसामान्य म्हणजे शेतकरी असतील, कष्टकरी असतील, विद्यार्थी असतील, वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत, या सगळ्यांच्या ज्या अडीअडचणी ज्या आहेत दिवसेंदिवस ज्या काय वाढत आहेत त्या पूर्णपणे सोडून सगळ्यांना आनंद प्राप्त करून द्या अशीच मागणी पांडुरंगाच्या चरणी करणार आहेत। आणि हे जे वादविवाद करणारे, वाढवणारे, त्यांना सगळ्यांनाच सुबुद्धी द्यावी आणि आपसातले म्हणजे पक्षापक्षातले असतील, समाजातले असतील, हे सगळं जे आहे या सगळ्यांना जे पांडुरंगाने जे आहे सुबुद्धी देऊन शांत करावं सगळ्यांना। सर, हे वाद पेटवणाऱ्यामध्ये सत्ताधारी असं आहे की एका बाजूने जे आहे जालन्यामध्ये हा वाद पेटत गेला। 2 महिने तर मी काय कोणाशी काय बोललो सुद्धा नाही, एक शब्द नाही। मला शिवीगाळ करत राहिले, मला अपमान करत राहिले, पण ज्या वेळेला बीड पेटलं, आमदारांची घरं धडाधड पेटले, गाड्यांचे स्फोट धडाधड झाले, हॉटेलं पेटवण्यात आले, ठराविक लोकांना टार्गेट करण्यात आलं, त्याच्यानंतर मी गेल्यानंतर पाहिलं की नाही आता मला बोललं पाहिजे आणि मग मी बोलायला लागलो। मी काही मागत नाही कोणाकडे काय, मी फक्त एवढंच म्हणतो आहे की ओबीसी समाजासाठी जे 35 वर्ष मी आज काम करतो आहे आणि हे आरक्षण त्यांना देण्यासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी जे काही काम मी राजकीय आणि सामाजिक दृष्टीने करतो आहे ते आमचं शाबूत राहावं एवढंच माझं म्हणणं आहे। सर, मुख्यमंत्री मी काहीही मागत नाही, मी फक्त माझं आहे आमच्या ओबीसींचं, मागासवर्गीयांचं त्यांना धक्का लागू नये एवढंच माझं म्हणणं आहे। पुढे सर, मुख्यमंत्री म्हणतायत